हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम सर्वांना दीप अमावास्येच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर मी प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या अमावस्येला संपूर्ण स्वयंपाक करते, तसाच आजही केला आहे. तुम्हाला जर ही पुरणाची पोळीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर किचन आवरून घेतले. नंतर लगेच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून घेतले. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे, त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, समाधान, शांती राहते आणि सदैव लक्ष्मीचा वास राहतो. आषाढ अमावस्येला दिव्यांची आषाढी किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि प्रकाशाची प्रार्थना केली जाते. आता पूजा मांडण्याआधी मी इथे छोटंसं स्वस्तिक काढून घेतलंय. आता त्यावर पाट मांडून दिव्यांची मांडणी करून घेऊ. मांडणी करून झाल्यानंतर सर्व दिव्यांमध्ये गाईचे तूप किंवा तिळाचे तेल टाकून घेऊ. आपला चौरंग किंवा पाट असेल त्यासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायलाच हवी. त्याशिवाय आपली कुठलीही पूजा असेल ती अपूर्णच वाटते. मला तर रांगोळी काढायला खूप आवडतं. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण रांगोळीशिवाय पूजेला शोभा नाही. आता आपली रांगोळीसुद्धा काढून झाली आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम गणेश पूजन करून घेऊ. त्यानंतर सर्व समई आणि दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून घेऊ. आता सर्व दिवे प्रज्वलित करून घेऊ. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते.
दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोती, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लागे देवांपाशी, उजेड पडे तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवी देवतांच्या चरणापाशी. घरातली डापिडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येओ. घरच्या सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभो. अशा प्रकारे आपण 5 किंवा 7 याप्रमाणे गव्हाच्या पिठात फक्त हळद टाकून कणकेचे दिवे तयार करायचे आणि याच दिव्यांनी आपल्या घरातील तांबे, पितळ किंवा चांदीचे जे दिवे असतील त्यांना ओवाळायचे आहे. आता आपली दीपपूजा झाली आहे. हे आता कणकेचे दिवे एक देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि एक दिवा उंबरठ्याच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा ह्याच कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. असे केल्याने देवी देवतांची कृपा त्यांच्यावर राहते. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य, सुख समृद्धी मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि अशुभ प्रभाव दूर होतात. दीपअमावस्येला मुलांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये शुभम करोती लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.